नमस्कार, मी प्रिया, मेडिटेशन कोच अँड रेकी हीलर। आज आपण वास्तू हिलिंग या विषयावर थोडी माहिती घेणार आहोत। वास्तू हिलिंग आपल्यासाठी का गरजेची आहे आणि ती कशी केली जाते ते आज आपण पाहणार आहोत। दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याबरोबर अनेक चांगल्या वाईट घटना घडत असतात, अनेक चांगल्या वाईट विचारांची लोक आपल्या संपर्कात येत असतात, अनेक ठिकाणी आपण जाऊन येत असतो आणि हे सगळे दिवसभराचे व्हायब्रेशन घेऊन आपण आपल्या वास्तूमध्ये येतो आणि तेच व्हायब्रेशन आपण आपल्या वास्तूमध्ये सोडतो आणि याचा इम्पॅक्ट आपल्या वास्तूतील सर्व सदस्यांवर होत असतो। म्हणजे त्यांचं आरोग्य, त्यांचं करिअर यावर त्याचा इम्पॅक्ट पडत असतो आणि मग आपल्या लाईफमध्ये, आपल्या करिअरमध्ये अनेक अडथळे यायला सुरू होतात। म्हणून आपल्याला वास्तू क्लिन्झिंग करणं, वास्तू हिलिंग करणं खूप गरजेचं आहे। महिन्यातून एकदा तरी किंवा 2 महिन्यातून एकदा तरी आपण वास्तू क्लिन्झिंग करणं, वास्तू हिलिंग करणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद। वास्तू हिलिंगची सुरुवात आपण या क्लिन्झिंग स्प्रेने करणार आहोत। या क्लिन्झिंग स्प्रेमध्ये बरेच असे महत्त्वाचे घटक आहेत, जसे की गोमूत्र, भीमसेन कापूर, गंगाजल अशा अनेक घटकांनी मिळून हे क्लिन्झिंग स्प्रे आपण तयार केलेला आहे आणि आपण ह्या स्प्रेद्वारे आता आपण संपूर्ण घरामध्ये क्लिन्झिंग करून घेणार आहोत। आता आपण या अग्नीद्वारे आणि अग्नीमध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत त्याद्वारे आपण संपूर्ण हिलिंग करून घेणार आहोत घराचं। आपण या घरातील सर्व निगेटिव्हिटी आहे ती क्लिन्झिंग करणार आहोत। प्रत्येक कानाकोपऱ्यातून आपण निगेटिव्हिटी घरातून रिलीज करणार आहोत। त्यासोबत आपण काही सिम्बॉल्स यूज करणार आहोत की जे काही निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे ते सुद्धा या घरात